शिवसेना मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। यावेळी सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान नारायण राणेंनी मारामाऱ्या मर्डर असा उल्लेख केलेला आहे। त्यांनी आपल्या भाषणात गोगावलेंनी हा उल्लेख करत यानंतर नितेश राणेंनी भरत गोगावलेंना प्रत्युत्तर देत त्यांचा समाचार घेतला। तसंच गोगावलेंनी केलेलं विधान चुकीचं असल्याचं भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। नेमकं गोगावलेंनी काय म्हटलं, मग त्यावर नितेश राणेंनी काय म्हटलंय आणि त्यावर दरेकरांनी काय म्हटलंय पाहूया। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं। एक मंत्री नारायण राणे विषयी म्हणतात की यांनी अनेक खुन केले, यांनी अनेक केसेस घेतल्या। नारायणांच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे। आता एखादा शब्द येऊन जातो पण त्या शब्दाचा तसा अर्थ घेणं काही योग्य ठरणार। आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी नारायण राणेंबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले। गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेने अंगावर केसेस घेतल्या, मारामाऱ्या केल्या, मर्डर वगैरे सगळं झालं असं विधान भरत गोगावले यांनी केलं। दरम्यान त्यांच्या विधानानंतर मंत्री नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले। नारायण राणेंचा कोणताही पोलीस रेकॉर्ड नाहीये, त्यामुळे गोगावलेंच्या ज्ञानात भर पाडणार असल्याचा पलटवार नितेश राणेंनी केलाय। त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी आम्ही जवळून पाहिलेले। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, तब्येला जोडून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला आहे, बाकी काय नाही। ते एक तर भाषण ऐकलेलं नाही। एक दुसरं, आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही। कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल। आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो। गोगावलेंच्या विधानानंतर राम कदमांकडून सारवासारव करण्यात आली। गोगावलेंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचं राम कदम म्हणाले, तर गोगावलेंच्या विधानानंतर अंबादास दानवेंनी भाजपवर टीका केली आहे। एक मंत्री नारायण राणे विषयी म्हणतात की यांनी अनेक खुन केले, यांनी अनेक केसेस घेतल्या, मर्डरी केल्या। कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू। आता एखादा शब्द येऊन जातो पण त्या शब्दाचा तसा अर्थ घेणं काही योग्य ठरणार नाही। त्यांचा बोलण्याचा आशय एवढाच आहे की माननीय नारायण राणे साहेबांनी आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष केलाय। कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही। अलग लक्षात अनेक आंदोलनं केलेत, आंदोलनामध्ये अनेक केसेस झाल्यात त्यांच्या अंगावर। अशा अतिशय खडतर काळात त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलंय, शिवसेना मोठं करण्याचं काम केलंय, अनेक कार्यकर्त्यांना सांभाळलंय, हा त्यांच्या बोलण्याचा आशय आहे। एखाद शब्द बोलता बोलता इकडे तिकडे आला तर लगेच त्या शब्दाला पकडून आपण त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्द आपण वेठीस धरणं काही योग्य ठरणार नाही। गोगावलेंनी राणेंबाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली। भरत गोगावले हे नारायण राणेंबाबत खरं बोलले असं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी केलंय। तसंच गोगावलेंना हे वक्तव्य करून कोणते संकेत द्यायचे होते असा सवाल देखील वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। नारायणांच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवली आहे। फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात, ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेटना माझा आहे।
अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे. यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात. मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार नेत्यांनी मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलंय. दरम्यान त्यांच्या विधानानंतर नितेश राणेंनी स्पष्टीकरण देत गोगावलेंवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे गोगावलेंच्या विधानानंतर विरोधकांनी राणे कुटुंबाला चांगलंच कोंडीत पकडलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.